नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डवर धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना पावसाळ्यातील पूर परिस्थितीमुळे जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचे रेशन 31 जून पर्यंत देण्यात येणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती पाहूया. पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजनक परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील 3 महिन्याचे अर्थात जून, जुलै, ऑगस्ट पर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या धान्याची उचल 31 मे पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असून धान्य गोदामामधून धान्य उचलण्यात आल्याची माहिती. त्यामुळे ग्राहकांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे 3 महिन्याचे धान्य एकत्रित घेऊन जावे असे आवाहनही करण्यात आलेले आहे. आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे धान्याची कार्यक्षम वाहतूक आणि साठवणुकीसाठी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने स्वतंत्र निर्देश दिलेले आहेत. त्यात लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्य वाटपासाठी ऑगस्ट पर्यंत अन्नधान्याची आगाऊ उचल 31 मे पर्यंत करून त्याचे वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलद गतीने पूर्ण करावी व जुलै व ऑगस्ट नियतनाची उचल सुरू करावी अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व जिल्ह्याकडून पूर्ण क्षमतेने अन्नधान्याची उचल करण्याची वाहनाची संख्या वाढवण्यात यावी. धान्याची उचल ही जलद गतीने होण्याकरता धान्याची उचल ही थेट वॅगनमधून करण्यात यावी. त्यासाठी सुट्टीच्या अर्थात शनिवारी रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामामधून उचल देण्यात येणार आहे असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी. सुट्टीच्या दिवसाच्या 1 दिवस अगोदर सुट्टीच्या दिवशी उचल करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून महामंडळाला त्यानुसार व्यवस्था करणे शक्य होईल असे सूचण्यात आलेले आहे. पावसाळ्यामुळे जून ते ऑगस्ट अशा 3 महिन्याची एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महामंडळाच्या गोदामामधून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे. सरकारच्या सूचनेनुसार 30 जून पर्यंत राज्यात धान्य वाटप करण्यात येईल. तरी सर्व रेशनधारकांनी आपले धान्य जून महिन्यात घेऊन जावे असेही आवाहन करण्यात आलेले आहे. धन्यवाद.